नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या KTHM महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत तृतीय वर्ष कला या वर्गाच्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गिळे आपले सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाचा सविस्तरपणे अभ्यासक्रम आपण मागच्या लेक्चरला समजून घेतला। आजच्या लेक्चर मध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित पहिल्या प्रकरणाचा विचार हा करणार आहोत। पहिल्या प्रकरणाचं नाव आहे आंतरराष्ट्रीय व्यापार। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 1 मध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार हा करणार आहोत। यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, त्यानंतर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र व त्याचा अर्थ व्याप्ती याचा विचार हा करणार आहोत। वेगवेगळ्या विद्वानांनी, वेगवेगळ्या तज्ञांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा वेगवेगळा अर्थ हा समजून सांगितलेला आहे। त्याशिवाय आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची एक विशिष्ट अशी व्याप्ती आहे, त्या व्याप्तीचाही विचार आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 1 मध्ये आपण आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हे समजून घेणार आहोत। या दोन्हीमध्ये काय फरक आहे याचाही सविस्तरपणे विचार हा आपण करणार आहोत। आंतरप्रादेशिक म्हणजे दोन प्रदेशांमध्ये होणारा व्यापार, मग तो एखादा जिल्हाही असू शकतो, एखादं राज्यही, दोन राज्यही असू शकतात किंवा दोन देशही असू शकतात। आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशांमध्ये होणारा हा व्यापार असतो। आणि म्हणून अशा प्रकारे आपण आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यातला सविस्तरपणे फरक हा समजून घेणार आहोत। त्यानंतर प्रकरण 1 मध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्व काय आहे। विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती याचा विचार आजच्या व्याख्यानामध्ये आपण आता करणार आहोत। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या बाबींचा समावेश होतो, वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो। त्या सर्व घटकांचा अभ्यास या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो। वेगवेगळे अभ्यास विषय या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात। वेगवेगळ्या विषयांपर्यंत या अर्थशास्त्राचा अभ्यास विषय विस्तारलेला आहे, म्हणून त्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती असं म्हटलं जातं। विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती या विषयांतर्गत कोणकोणत्या बाबींचा विचार केला जातो त्यांचा विचार आजच्या व्याख्यानामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत। तर चला तर आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती सविस्तरपणे समजून घेऊया। विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती समजून घेताना सर्वात महत्वाचा अभ्यास विषय आहे तो म्हणजे निरपेक्ष आणि तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत। दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार का निर्माण होतो किंवा का होतो, तर याची कारणमीमांसा करणारे वेगवेगळे सिद्धांत मांडले गेलेले आहेत। त्या सर्व सिद्धांतांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये होतो। यामध्ये पहिला सिद्धांत आहे तो म्हणजे निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत। ॲडम स्मिथ या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञाने निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांताची मांडणी केली। विशिष्ट वस्तू तयार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या श्रम खर्चातील फरकामुळे दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशांमध्ये व्यापार घडून येतो, असं हे एक मूलभूत तत्व या निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतामध्ये ॲडम स्मिथने मांडलेलं आहे आणि ते उदाहरण हे स्पष्ट करून सांगितलेलं आहे। या ॲडम स्मिथने सनातनवादी विचारसरणीच्या आधारे आपल्या सिद्धांतांची मांडणी केलेली आहे आणि म्हणून सनातनवादी सिद्धांतावर टीका करून आधुनिक अर्थतज्ञांनी विविध प्रकारच्या सिद्धांतांची उभारणी आणि मांडणी ही केलेली आहे। त्यामध्ये डेव्हिड रिकार्डोने निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतातील त्रुटी दूर करण्याच्या हेतूने त्यावर टीका केली आणि त्या टीकात्मक परीक्षणातून त्यांनी दुसऱ्या सिद्धांतांची मांडणी केलेली आहे। सुधारित स्वरूपात सिद्धांतांची मांडणी केली, त्या सिद्धांतांचं नाव म्हणजे तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत। दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशांमध्ये दोन वस्तूंच्या बाबतीत येणाऱ्या उत्पादन खर्चातील तुलनेच्या आधारे त्यांनी आपल्या सिद्धांतांची मांडणी केली। उत्पादन खर्चातील गुणोत्तराचा फरक हे एक कारण दोन देशांमधील व्यापार घडून येण्यास कारणीभूत असतं, असं रिकार्डो यांनी आपल्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे। म्हणजेच
दोन किंवा दोन पेक्षा जास्त देशांमध्ये दोन वस्तूंच्या बाबतीत येणारा जो काही उत्पादन खर्च आणि त्याचं गुणोत्तर जे आहे त्या गुणोत्तराची तुलना या सिद्धांतामध्ये त्यांनी केलेली आहे. आणि मग सविस्तरपणे आपल्या सिद्धांतांची मांडणी या ठिकाणी केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे निरपेक्ष आणि तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांतांची मांडणी जरी किंवा हा जरी विषय आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जात असला तरी अनेक अजून अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या सिद्धांतांची मांडणी ही केलेली आहे. यामध्ये हेक्स्टर ओव्हलिन सारखे अर्थतज्ञ आहेत की ज्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक सिद्धांताची मांडणी केलेली आहे. वेगवेगळ्या देशांना नैसर्गिक घटक देणग्या वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या असतात आणि ज्या नैसर्गिक घटक देणग्या संबंधित देशावर उपलब्ध आहेत अशा घटक देणग्यांचा उपयोग ज्या वस्तूच्या उत्पादनामध्ये होतो त्याच वस्तूचे उत्पादन तो देश मोठ्या प्रमाणात करतो आणि त्या वस्तूची निर्यात करतो. ज्या वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या घटक देणग्या नैसर्गिक घटक देणग्या देशाजवळ उपलब्ध नाहीत अशा वस्तूंचं उत्पादन संबंधित देश करत नाही. अशा वस्तूंची तो देश आयात करतो. म्हणजे वस्तूंची निर्यात असो किंवा वस्तूंची आयात असो त्या आयाती आणि निर्यातीस कारणीभूत घटक म्हणजे उपलब्ध नैसर्गिक घटक देणग्या होय. या नैसर्गिक घटक देणग्यांच्या उपलब्धतेतील फरक हा दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय व्यापारास कारणीभूत असतो असं हेक्स्टर ओव्हलिन यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या सिद्धांतामध्ये उदाहरण त्यांनी सविस्तरपणे स्पष्ट करून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे रिबेनझेन्स्कीचं प्रमेय आहे किंवा लिओन थिप्सचा विरोधाभास आहे किंवा मार्शलचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत आहे. अशा वेगवेगळ्या संकल्पनांचा आणि सिद्धांतांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये हा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये दुसरा जो अभ्यास विषय आहे तो म्हणजे स्थितीशील अर्थव्यवस्थेची तुलना किंवा स्थितीशील व्यवस्थेची तुलना. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये ज्या काही सिद्धांतांच्या आणि संकल्पनांची मांडणी केली गेलेली आहे ती मोठ्या प्रमाणात स्थितीशील अवस्था गृहीत धरून केली गेलेली आहे. स्थितीशील अवस्था म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा अशी परिस्थिती गृहीत धरून जेव्हा सिद्धांतांची मांडणी केली जाते तेव्हा त्याला स्थितीशील सिद्धांत असं म्हणतात. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये स्थितीशील अवस्थेची तुलना करून मग सिद्धांतांची मांडणी ही केली गेलेली आहे. उदाहरणार्थ, इतर परिस्थिती कायम आहे याचा अर्थ तंत्रज्ञान स्थिर आहे किंवा ग्राहकांच्या आवडीनिवडी स्थिर आहे, अर्थव्यवस्थेतील सर्वसाधारण परिस्थिती स्थिर आहे, बाजारामध्ये पूर्ण रोजगार निर्माण झालेला आहे, पूर्ण स्पर्धा बाजारामध्ये स्वीकारली गेलेली आहे, मुक्त व्यापार बाजारामध्ये आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फारसे बदल हे होत नाहीत. अशी एक अवस्था जी असते त्याला स्थितीशील अवस्था असं म्हणतात. आणि या स्थितीशील अवस्थेशी तुलना करून मग वेगवेगळ्या सिद्धांतांची आणि संकल्पनांची आणि धोरणांची उभारणी या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केली गेलेली आहे. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये स्थितीशील अवस्थेचाही अभ्यास हा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये तिसरा एक महत्वपूर्ण अभ्यास विषय आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरणे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर प्रत्येक देशाने आंतरराष्ट्रीय व्यापारातील आपला हिस्सा वाढविण्याच्या हेतूने प्रभावी धोरणांची अंमलबजावणी केलेली आहे. याला भारत सुद्धा अपवाद नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय व्यापारातील आपला वाटा वाढविण्याच्या हेतूने विविध प्रकारच्या व्यापार विषयक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी केलेली आहे. सुरुवातीला याला आयात निर्यात विषयक धोरण असं म्हटलं जात होतं. त्याच धोरणांना अलीकडच्या काळामध्ये परकीय व्यापार विषयक धोरण म्हटलं जातं. या परकीय व्यापार विषयक धोरणामध्ये येत्या 5 वर्षांमध्ये किंवा विशिष्ट कालावधीमध्ये देश कोणत्या देशांना कोणत्या वस्तूंची निर्यात करणार, कोणत्या देशांकडून कोणत्या वस्तूंची आयात करणार, देशाला निर्यातीच्या माध्यमातून किती परकीय चलन मिळवावयाचं आहे किंवा आयातीवर किती खर्च करायचा आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बाबींची निश्चिती या व्यापार धोरणांतर्गत केली जात असते. निर्यात वाढविण्यासाठी देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कोणकोणत्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी किंवा देशाची आयात कमी करण्यासाठी आयात पर्यायी वस्तूंचं उत्पादन वाढविण्यासाठी कोणत्या धोरणांची अंमलबजावणी करावी, शासनाने कोणत्या प्रकारचे कर विषयक धोरणे अवलंबावी, अशा प्रकारच्या बाबींचा उल्लेख किंवा समावेश या आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरणांतर्गत केला जात असतो. म्हणजे
देशाची निर्यात वाढविण्यासाठी आणि देशाची आयात कमी करण्यासाठी याच अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशाचा हिस्सा वाढविण्याच्या हेतूने देश वेगवेगळ्या प्रकारच्या धोरणांची अंमलबजावणी करत असतो आणि यालाच आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरणे असं म्हणतात. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरणांचा हा अभ्यास केला जात असतो. त्यानंतर या आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरणांची अंमलबजावणी केल्यावर मागच्या व्यापार विषयक धोरणामध्ये आपण किती यशस्वीता मिळवली आणि त्यानुसार पुढच्या व्यापार विषयक धोरणामध्ये आपण काय बदल केले पाहिजे याचाही विचार या व्यापार विषयक धोरणांतर्गत केला जात असतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापार विषयक धोरणांचा अभ्यास या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये हा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये चौथ्या बाबींचा विचार केला जातो तो म्हणजे स्थूल दृष्टिकोन. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध हा स्थूल दृष्टिकोनाशी आहे. आपण मागच्या वर्षी दोन दृष्टिकोनाचा विचार केलेला आहे. एक सूक्ष्म दृष्टिकोन आणि दुसरा आहे समग्र दृष्टिकोन. समग्र दृष्टिकोनालाच स्थूल दृष्टिकोन असं म्हणतात. समग्र म्हणजे संपूर्ण, एकीकृत, एकत्रित, यालाच स्थूल दृष्टिकोन असंही म्हणतात. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो. एकीकृत किंवा एकूण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो. जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो. म्हणजेच संपूर्ण जगाच्या अर्थकारणावर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या धोरणांचा, सिद्धांतांचा विचार आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये होतो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध हा स्थूल दृष्टिकोनाशी आहे. सूक्ष्म दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये फारसा विचार हा केला जात नाही. देशाच्या व्यापार विषयक धोरणांची निश्चिती करत असताना देशाचा विचार केला जातो, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो, एकूण अर्थकारणाचा विचार करून मग धोरणांची अंमलबजावणी केली जात असते. म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध हा स्थूल दृष्टिकोनाशी आहे. म्हणजेच स्थूल दृष्टिकोनाशी संबंधित सिद्धांतांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये हा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आणखी एका महत्वाच्या विषयाचा अभ्यास होतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला IMF असंही म्हणतात, किंवा जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक, अंकटाड, एशियन डेव्हलपमेंट बँक, ओपेक, G5, G20, G77, G99, सार्क, ब्रिक्स, एशियन डेव्हलपमेंट बँक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय संस्था जागतिक स्तरावर स्थापन झालेल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची स्थापना करण्यामागचा हेतू काय आहे याचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची एक निश्चित अशी उद्दिष्टे होती. त्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी या संस्थांची स्थापना वेगवेगळ्या देशांनी केली. यामध्ये विकसित देशांनी अग्रभागी येऊन पुढाकार घेऊन वेगवेगळ्या वित्तीय संस्थांची स्थापना केलेली आहे. या वित्तीय संस्थांची कार्य, या वित्तीय संस्थांचं यश अपयश, त्यांची कार्यपद्धती, त्यांची धोरणे, त्यांचा वेगवेगळ्या देशांच्या अर्थकारणावर झालेला परिणाम, विशेषतः भारतीय अर्थकारणावर झालेला परिणाम, या सर्व बाबींचा विचार आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था या विभागामध्ये केला जातो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, त्यांचे उद्देश, त्यांची कार्य, त्यांचे यश अपयश अर्थात त्यांचे एकूण मूल्यमापन, या सर्व बाबी या अभ्यासल्या जातात. अशा प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा विचार आंतरराष्ट्रीय व्याप्तीमध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीमधला शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्य संघटना. विकसित देशांची आर्थिक दादागिरी मोडीत काढून एकमेकांना सहकार्य करण्याच्या हेतूने प्रादेशिक पातळीवर विविध प्रकारच्या सहकार्य संघटनांची स्थापना अलीकडच्या काळामध्ये वेगाने झाली. उदाहरणार्थ 1985 मध्ये सार्क नावाची संघटना स्थापन झाली. सार्क नावाची संघटना म्हणजेच साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. दक्षिण आशियाई देशांनी एकमेकांना प्रादेशिक पातळीवर सहकार्य करण्याच्या हेतूने 1985 मध्ये सार्क नावाच्या संघटनेची स्थापना केली. त्यानंतर
ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या 5 देशांनी एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करण्याच्या हेतूने ब्रिक्स नावाची संघटना स्थापन केली. ओपेक, ऑइल अँड पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना नावाची ओपेक संघटना स्थापन झाली. G5 आहे, G20 आहे, G77 आहे. अशा प्रकारच्या प्रादेशिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संघटनांची स्थापना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर वेगाने झाली. आणि या प्रादेशिक पातळीवरच्या सहकारी संघटनांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात घवघवीत यश हे मिळवलेलं आहे. यामध्ये युरोपियन आर्थिक समुदाय सारखी एक आदर्श संघटना आपल्याला उदाहरण दाखल घेता येईल. युरोपियन आर्थिक समुदायाचे सद्यस्थितीमध्ये एकूण 27 देश सदस्य देश आहेत. या सर्व देशांनी एक युरो नावाचं चलन स्वीकारलेलं आहे. ही एक आर्थिक एकात्मता, एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक एकात्मता या देशांनी साध्य केलेली आहे. आणि ह्या युरोपियन आर्थिक समुदायाने अमेरिका आदी विकसित देशांची जी आर्थिक दादागिरी होती ती मोडीत काढलेली आहे. म्हणजे विकसित देशांच्या आर्थिक दादागिरीला प्रत्युत्तर म्हणून प्रादेशिक पातळीवर विविध प्रकारच्या सहकार्य संघटनांची स्थापना ही झालेली आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये या सर्व आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनांचा अभ्यास हा केला जातो. त्यांची कार्यपद्धती ही अभ्यासली जाते. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये या सर्व बाबींचा विचार हा केला जात असतो. धन्यवाद.